आज मी तुम्हाला काळी कुट्ट झालेली तांब्या पितळेची भांडी जी तुम्हाला न घासता किंवा न पितांबरी वापरता सुद्धा मी स्वच्छ करून दाखवणार आहे। हे बघा, फक्त स्प्रे मारून मी तुम्हाला इथे स्वच्छ करून दाखवणार आहे। त्यामुळे आपली तांब्या पितळाची कितीही काळी कुट्ट जरी भांडी असली किंवा ठेवणीची भांडी असली तरी एकदम पटकन निघणारे एकदम सोपी पद्धत आहे जी तुम्हाला आवडेल। कारण की प्रत्येक सणाला किंवा पूजेच्या टायमिंगला आपल्याला एवढा वेळ नसतो घासण्यासाठी आणि त्याला खूप वेळ लागतो। जरी पितांबरीने घासली तरी पण मी तुम्हाला असं सांगणार आहे की ज्यामुळे आपल्याला पितांबरीची सुद्धा गरज लागणार नाहीये आणि आपल्याला घासायचं सुद्धा नाहीये। तर त्यासाठी मी इथे बॉटलमध्ये आपल्याला एक लिक्विड बनवून घ्यायचे आणि ह्या लिक्विडने आपण हे स्वच्छ करणार आहे। तर ते कसं करायचंय ते मी तुम्हाला सांगणार आहे। लिक्विड कसं बनवलेलं आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे व्हिडिओ कुठे स्किप करू नका। जिथे आपण व्हिडिओ बनवलेले आहे त्यामध्ये काय साहित्य मिक्स केलेले आहे ते सर्व मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर पहिल्यांदा बघा, बघू शकता तुम्ही काळी कुट्ट झालेली इतकी बघा ही भांडी आहे आणि खूप खराब झालेली आहे बघा। काळे डाग पण पडलेले, पण मी तुम्हाला इथे न घासता मी पटपट आपल्याला हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवून देणार आहे। आता ही जी देवाची भांडी आहे ती आता मी तुम्हाला त्या लिक्विडने स्वच्छ करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला बघितल्यावर समजेल की किती पटकन निघते आणि आपलं काम पण खूप सोपं होतं। तर त्यासाठी आपण ही देवाची जी भांडी आहे ती आपल्याला पहिले साफ करून घ्यायची। तर आपण हे साईडला ठेवून देऊ आणि तामण मी तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी इथे जे लिक्विड बनवून घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते। बघा, हे पाण्यासारखंच आहे। तर ते आपल्याला पहिल्यांदा ह्या बॉटलमध्ये भरून घ्यायचंय। आता आपण हे बॉटलमध्ये भरून घेऊ आणि नंतर त्याला वरती जो स्प्रे आहे हा बाजारात मिळतो, हा स्प्रे आणायचा आपल्याला आणि तो स्प्रे मध्ये आपण आधी पहिलं बॉटलमध्ये भरून आणि मग स्प्रे लावून घ्यायचा आहे आपल्याला। आणि लावल्यानंतर बघा या पद्धतीने तयार होईल। जर तुम्ही असं बनवून ठेवलं तर महिनाभर तुम्ही वापरू शकतात। जेव्हा पाहिजे तेव्हा सकाळच्या वेळी देवपूजेच्या आधी तुम्ही ह्या पद्धतीने तांब्या पितळाची भांडी स्वच्छ करू शकतात। देवपूजेसाठी जर तुम्हाला रोजचे रोज भांडी घासायला लागत असेल तर तुम्ही असं लिक्विड तयार करा, जेणेकरून तुमचं काम सोपं होईल। आणि तुम्ही बघू शकतात आता मी स्प्रे मारल्यानंतर बघा इथे जे काळे किती डाग होते ते सर्व निघालेले बघा। आणि बाजू तुम्ही बघू शकता स्वच्छ पण झालेली। आपण इथे हात न लावता सुद्धा फक्त स्प्रे मारून हे स्वच्छ झालेले। आपण जरी पितांबरीने वगैरे घासलं तर हे जे ताटाचं वगैरे तांब्याच्या भांड्याचं जे काळं असतं ते सर्व काळं आपल्या हाताला लागतं। पण इथे बघा गरज सुद्धा नाही हात लावायची सुद्धा, फक्त स्प्रे मारायचा आहे आणि साईडला लगेच तुम्ही बघू शकता स्वच्छ होतंय। तसंच आपल्याला कडेकडेने सर्व बाजूला हे स्प्रे मारून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होणार आहे, भांडी आपली छान अशी स्वच्छ होणार आहे आणि एकदम पटकन होणार आहे। एका मिनिटात मी तुम्हाला इथे स्वच्छ करून दाखवते। बघा, असं करत करत मी पूर्ण तामण जे आहे त्या तामणाला आपल्याला हे मारून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता कसं दिसतंय, जिथे जिथे मारलेलं आहे तिथे ते व्यवस्थित निघालेलं आहे। असं करत करत आपण सर्व बाजूला हे लावून घेणार आहे आणि तसंच ठेवायचंय, लगेच धुवायचं नाहीये। तर 5 मिनिटं आपण तसंच ठेवायचे, कारण की जे काळं आहे ते सर्व निघून जातं त्याने। आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण स्प्रे मारून घेतलेला आहे बाहेरच्या बाजूने, तसंच आपल्याला आतल्या बाजूने सुद्धा मारायचं आहे। आतून सुद्धा खूप काळं आहे हे तामण, तर ते मी तुमच्या समोरच काढून दाखवते। बघा, बाहेरच्या साईडने सर्व बाजूने आपलं हे मारून झालेलं आहे आणि तसंच ठेवायचं आहे, धुवायचं नाहीये। कारण की त्याचा परिणाम थोडा थोडा होत असतो तो जे लिक्विड आहे। तर आतल्या बाजूने पण आपल्याला काढायचं। बघा, बाहेरची बाजू बघा कशी होती आधी आणि आता आतली बाजू पण तुम्ही बघू शकतात कशी आहे, किती काळी झालेली आहे। तर आता आपण याच्यावरती स्प्रे मारल्यानंतर लगेच ते निघतंय बघू शकतात। तसंच आपल्याला हे मारून घ्यायचे सर्व तामणाला आणि तसंच ठेवायचे, चोळायचं वगैरे काही नाही, धुवायचं पण नाही। 5 मिनिटं ठेवायचंय लईतले आणि 5 मिनिटानंतर मग तुम्ही धुवून काढा, एकदम मस्त निघतं ते, एकदम झटपट होतात। तरी तुम्ही बघू शकतात पूर्ण आपण स्प्रे मारून घेतलेला आहे आणि आता तसंच ठेवायचंय। आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे हे लिक्विड कशापासून तयार केलं। तर इथे आपल्याला वाटी घ्यायची आणि ह्या वाटीमध्ये आपलं खाण्याचं मीठ आहे जे बारीक ते घ्यायचं 1 चमचा तुम्ही बघू शकतात। आणि त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचंय सायट्रिक ॲसिड
हे आपण इथे 2 चमचे वापरणार आहे। सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबाचे जीवनसत्व जे आपण ढोकळा वगैरे करण्यासाठी वापरतो आणि ते मार्केटमध्ये सुद्धा मिळतं। तर 1 चमचा मीठ तर 2 चमचे इथे सायट्रिक ॲसिड घेतलेले आणि त्यामध्ये अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता छोटाच ग्लास आहे, त्यातला अर्धा ग्लास मी ते पाणी घातलेले आणि ते मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। मिक्स केल्यानंतर सेम पाण्यासारखंच तयार होतं, त्यामध्ये काही मिक्स केलं असं वाटत नाही। तर तुम्ही बघू शकता अर्धाच ग्लास पाणी मी इथे वापरलेलं आहे आणि अर्धा ग्लास मी साईडला ठेवते। आता हे चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचे, पूर्णपणे याचं पाणी तयार झालं पाहिजे। तर आपण हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित। हे जर तुम्ही बनवून ठेवलं तर ते महिनाभर पण वापरू शकतात, खराब होत नाही ते, कारण की सेम ते पाण्यासारखं बनतं आणि मेन म्हणजे त्याच्यात आंबटपणा असल्यामुळे आपली भांडी पण पटपट निघतात। तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि सायट्रिक ॲसिडचा पाऊच असा ह्या पद्धतीने येतो, तुम्ही हे ह्या पद्धतीचं सायट्रिक ॲसिड आणू शकतात। तर बघा आता मी पूर्ण स्प्रे मारून घेतलेला आहे आणि काळं पाणी त्याचं बघा खाली लगेच निघालेलं सुद्धा आहे आणि भांडी पण स्वच्छ झालेली आहे। आधी आपलं तामण कसं होतं आणि आता कसं दिसतंय तुम्ही बघू शकता, अजिबात न घासता त्याचं सर्व काळं पाणी पण व्यवस्थित निघतं। मी तुम्हाला सांगितलं 2 ते 4 मिनिटं जरी ठेवलं तरी ते व्यवस्थित निघून जातं। तर ह्या पद्धतीने आपल्याला सर्व भांडी स्वच्छ करून घ्यायची। तर आता आपण इथे जो तांब्या आहे देवाचा तो सुद्धा त्यावरती सुद्धा थोडासा स्प्रे मारून घेणार आहे। हे बघा स्प्रे मारल्यानंतर बघा आणि ती सुद्धा बाजू आपली तांब्याची निघते। ह्या पद्धतीने आपल्याला हे सर्व भांडी स्वच्छ करून घ्यायची आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। आणि ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही जरी सण किंवा पूजेला जरी तुम्ही अशा ह्या पद्धतीने भांडी वापरायची असेल तर तुम्ही साफ करू शकतात। आता मी तुम्हाला धुवून दाखवते कसे निघालेले ते सर्व भांडी वर आपण स्प्रे मारल्यानंतर मी हे धुवून घेतलेले आणि तुम्ही बघू शकतात एकदम मस्त निघालेली सर्व भांडी तांब्या पितळाची। तुम्ही या पद्धतीने घासू शकता बघा, एकही डाग त्यावरती राहिला नाही आणि एकदम मस्त निघालेली न घासता झटपट आपली भांडी इथे स्वच्छ आहे। आणि घरी नक्की ट्राय करून बघा आणि जाता जाता लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। आणि आपली भांडी इथे पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे, फक्त आपल्याला इथे 2 ते 3 मिनिटं लागलेले, जास्त वेळ पण नाही लागलेला। जरी रोज तुम्हाला भांडी स्वच्छ करायची असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करा। आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।